नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बिहारच्या निवडणुकीचा मुंबई, प्रामुख्याने मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक निवडणुका आहेत त्यावर काय प्रभाव पडू शकतो याची चिंता इथल्या सगळ्या पक्षांना आहे आणि प्रामुख्याने काँग्रेस पक्षाला आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाने आधीच आपण शक्य तिथे स्वबळावर निवडणुका लढवणार याची घोषणा करून टाकलेली आहे. मुंबई किंवा तत्सम भागामध्ये जिथे मिश्रित लोकसंख्या आहे अशा ठिकाणी आपला दलित आणि मुस्लिम हा हक्काचा मतदार आहे. त्यावर हळूहळू करत मित्र पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचा उबाठा शिवसेना पक्ष जर कब्जा मिळवत असेल तर स्वबळावर लढून भले जागा कमी मिळतील, पण आपला मतदार टिकवणं ही काँग्रेसला गरज वाटायला लागली. आणि म्हणूनच आपला मतदार म्हणजे मुस्लिम आणि दलित हक्काचा मतदार टिकवण्यासाठी निदान मुंबईत आम्ही स्वबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेस पक्षाने करून टाकली आहे. पण काँग्रेस पक्षाला एक गोष्ट लक्षात आलेली नाही की मुस्लिम असो की दलित हा मतदार आता काँग्रेस पक्षाचा गुलाम राहिलेला नाही. शक्य असेल तिथे काँग्रेसला वेगवेगळे पर्याय या दलित आणि मुस्लिम मतदाराने शोधून काढलेले आहेत. आणि असा एक मोठा पर्याय अबू आझमी समाजवादी पक्ष होता. त्याला आव्हान देत गेल्या 10-12 वर्षामध्ये महाराष्ट्रात डोकावलेला एक वेगळा पक्ष आहे ज्याला MIM म्हणतात. हैदराबादचे असाउद्दीन ओवैसी यांचा हा पक्ष हैदराबादमध्ये, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणामध्ये ज्याची सुरुवात झाली त्या पक्षाचं आंध्रमध्ये फारसं वर्चस्व नाही. आंध्रच्या किंवा तेलंगणाच्या विधानसभेमध्ये 10-15 आमदार निवडून आणण्याची क्षमता या पक्षाकडे नाहीये. एक हैदराबाद शहर वगळलं तर फारसा प्रभाव या असाउद्दीन ओवैसीच्या पक्षाचा नाही. याचं कारण दक्षिणेमध्ये जितकं मुस्लिम धर्म म्हणून एक वर्चस्व मुस्लिम मानसिकतेवर असतं तेवढं वर्चस्व, राजकीय वर्चस्व तिथे नाहीये. उलट दक्षिणेतल्या कर्नाटक असो, आंध्र असो, तमिळनाडू असो किंवा तुमचा केरळ असो, तिथे प्रामुख्याने तिथल्या प्रादेशिक पक्षांमध्ये सगळ्या मुस्लिम नेत्यांनी आपलं आपलं राजकारण इतक्या सहजतेने घुसवलेलं आहे की सगळे पक्ष सेक्युलरिझम या नावाखाली मुस्लिमांचं लागूल चालन करणारे आहेत. आणि म्हणूनच या सगळ्या दक्षिणेच्या 4ही राज्यामध्ये भाजपला आपले पाय घट्ट रोवून उभं राहणं सतत अवघड गेलं. त्यातल्या त्यात कर्नाटकमध्ये भाजपने एक दोनदा तरी आपलं सरकार आणलेलं आहे. पण निर्विवाद बहुमत मिळवणं, सगळीच्या सगळी हिंदू मतं आपल्याकडे खेचून घेणं आणि सेक्युलर पक्षांना दुबळे आणि एकाकी पाडणं हे भाजपला कर्नाटकात सुद्धा शक्य झालेलं नाही. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की सगळेच्या सगळे दक्षिणेतले मुस्लिम नेते हे प्रामुख्याने प्रादेशिक पक्षात दिसतात. ते तमिळनाडूमध्ये DMK मध्ये असतील, अण्णा DMK मध्ये असतील, आंध्रमध्ये तुमच्या तेलंगणा राज्य समिती असेल किंवा तेलगू देसम असेल किंवा तुमच्या कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर किंवा काँग्रेस पक्षामध्ये असतील. सांगण्याचा हेतू हा की अशा दक्षिणेतून एक असाउद्दीन ओवैसी यासारखा हैदराबादचा नेता उत्तरेच्या अनेक राज्यामध्ये धुमाकूळ घालताना दिसतो. असाउद्दीन ओवैसीची अडचण अशी आहे की तो मुस्लिम नेता आहे, पण तो दाक्षिणात्य असल्यामुळे उत्तर भारत, मध्य भारत आणि उत्तर भारत या सगळ्या राज्यांमध्ये तो आपल्या पक्षाचे हातपाय पसरू बघतोय. त्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेची फार मोठी लोकसंख्या मध्य भारतामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये आहे. पण
तिथला मतदार हा ओवायसीच्या बाजूने फारसा उभा राहत नाही. बंगाल असो, बिहार असो, तुमचा उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, अशा राज्यामध्ये ओवायसीने खूप प्रयत्न केलेले आहेत. खरं तर तुम्हाला एक गंमत माहिती पाहिजे की बिहार आणि उत्तर प्रदेश इथल्या मुस्लिम नेत्यामुळे पाकिस्तान झाला. आम्ही हिंदूंबरोबर राहू शकत नाही. आम्ही वेगळी कौम आहोत. आम्हाला स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे. हा हट्ट धरणारे सगळेच्या सगळे मुस्लिम नेते मौलाना हे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते. पण पूर्व बंगालचा पाकिस्तान झाला, सिंध, पंजाब आणि तिकडचा भाग हा पाकिस्तान झाला. पण जिथून ही मागणी मुळात वर काढलेलं डोकं होतं ते प्रांत इथे राहिले आणि तिथले अनेक मुस्लिम नेते इथेच राहिले. त्यामुळे असाउद्दीन ओवैसीची जी मानसिकता आहे ती तशीच्या तशी असलेले लोक, कारण हे असाउद्दीन ओवैसीचा जो पक्ष आहे तो रझाकार या चळवळीतून आलेला आहे. ज्या वेळेला भारताचं विभाजन चालू होतं, फाळणी चालू होती, त्यावेळेला जसा पूर्व पूर्व भारत आणि पश्चिम भारत इथे मुस्लिम राष्ट्र हवं म्हणून मागणी होती, तशीच ती दक्षिणेत उस्मानिस्तान म्हणजे निजामाचं जे संस्थान होतं त्याचं एक वेगळं राष्ट्र करावं ही मागणी होती. पण सरदार पटेलांनी ती फेटाळून लावत थेट लष्कर घुसवलं होतं हैदराबादमध्ये. आणि हैदराबादच्या त्या ह्याच्यामध्ये निजामाला शरण यावं लागलं. निजाम पळून गेला. पण ते स्वतंत्र राष्ट्र करण्यासाठी जी लढाई झाली होती, ज्यामध्ये आपला मराठवाड्याचा महाराष्ट्राचा भाग सुद्धा तेव्हा निजाम संस्थानामध्ये होता, ती जी लढाई झाली ती लढणारी निजामाची फौज होती, त्यांना रझाकार म्हणतात. त्या रझाकारांनी या सगळ्या निजामी संस्थांच्या प्रदेशामध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार केलेत. काल परवा अलीकडे काही महिन्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक रणगाणं गायलं होतं की माझ्या कुटुंबावर अत्याचार झाले, त्यांची कत्तल झाली, ती सवर्णांनी केली, असं भासवण्याचं ढोंग मल्लिकार्जुन खरगेंनी केलं. पण त्यांच्या कुटुंबावर, नातेवाईकांवर जे अत्याचार झाले होते ते सवर्ण हिंदूंनी वगैरे कोणी केले नव्हते, ते रझाकारांनी केले होते. पुढे तो रझाकारांचा जो म्होरक्या होता तो पण निजामासोबत पाकिस्तानला पळून गेला. आणि त्यांनी ती जी रझाकारांची मूळ संघटना होती इत्तेहाद उल वगैरे काय ते, ती ज्याच्याकडे सोपवली तो असामुद्दीन ओवैसी, अकबरुद्दीन ओवैसी यांचा बाप. आणि त्याने तो पक्ष पुढे चालवलाय. त्यामुळे ओवैसी याचा जो आज MIM नावाचा पक्ष आहे त्याची पार्श्वभूमी काय, त्याचा इतिहास काय हे विसरू नका. तो पाकिस्तान वेगळं राष्ट्र म्हणणारा जो वर्ग होता त्याच मानसिकतेतून रझाकार ही हिंसक चळवळ उभी राहिली. आणि म्हणून आज सुद्धा ओवैसी ज्या प्रकारे प्रचार करतो, जिथे मुस्लिम बहुल असा विभाग आहे तिथे प्रचार करतो, तिथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ओवैसीचा दावा असा आहे की मुस्लिमांनी इतर कुठल्या पक्षांबरोबर जाऊ नये, त्यांच्यासाठी स्वतःचा मुस्लिम नेतृत्व असलेला पक्ष पाहिजे. राहुल गांधी असतील किंवा ममता दिदी असेल किंवा लालू प्रसाद असेल, अखिलेश यादव असेल, हे मुस्लिम नाहीत. त्यांचा राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस किंवा काँग्रेस हे मुस्लिमांचे पक्ष नाहीत. हे हिंदू नेत्यांनी चालवलेले आणि स्थापन केलेले पक्ष आहेत. आणि म्हणून मुस्लिमांनी या पक्षांकडे जाऊ नये. ते फक्त मुस्लिमांना गडी म्हणून, गुलाम म्हणून वापरतात. संविधान वाचवायचंय, सेक्युलरिझम वाचवायचंय, त्यासाठी मुस्लिमांची मतं पाहिजेत. पण मुस्लिमांना तिकीट देणार नाही हा सवाल छाती ठोकून असाउद्दीन ओवैसी विचारतो. आणि त्याचं उत्तर काँग्रेसवाले देऊ शकत नाहीत. भाजपवर तर आरोपच आहे की भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही, उमेदवार करत नाही. पण काँग्रेस किती देतं? आत्ता सुद्धा तुम्ही बघाल
तर बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये असाउद्दीन ओवैसी हा काँग्रेस बरोबर, लालू बरोबर जायला तयार होता. काँग्रेस सारखी किंवा तो कोण मुकेश सहनी त्याच्यासारखी कुठची मोठी अट असाउद्दीन ओवैसीने काँग्रेसला घातलेली नव्हती. मी गठबंधनात यायला तयार आहे, माझ्यावर वोट कटवा, मत फोडणारा असा आरोप करू नका, मला कमीत कमी जागा द्या. त्याने फक्त 6 जागा मागितल्या होत्या. लक्षात ठेवा, 5 वर्षापूर्वी बिहारची निवडणूक झाली तेव्हा असाउद्दीन ओवैसी याच्या MIM पक्षातर्फे त्याने स्वबळावर निवडणुका लढवून बंगालच्या सीमेलगत, ज्याला सीमांचल म्हणतात, तिथे 5 आमदार निवडून आणले होते. ते 5 आमदार जनता दल युनायटेडने फोडले आणि आपल्याकडे घेतले. पण या वेळेला परत एकदा त्या जागा, त्यातली 4 जागा ओवैसीने जिंकलेल्या आहेत. पण गंमत अशी की 5 जागा स्वबळावर जिंकणारा असून सुद्धा ओवैसी या वेळेला काँग्रेसकडे आणि महागठबंधनाकडे फक्त 6 जागा मागत होता. लक्षात ठेवा, इतका व्यवहारवादी सौदा करणारा दुसरा नेता सापडणार नाही. आमचे आमचे 5 आमदार होते, आम्हाला 50 जागा द्या किंवा 20 जागा द्या, एवढी मोठी मागणी ओवैसीने केलेली नव्हती. त्याने आपल्यावर वोट कटवा आरोप नको म्हणून अवघ्या 6 जागा मागितल्या होत्या. पण त्या सुद्धा राष्ट्रीय जनता दल किंवा काँग्रेसने दिल्या नाहीत, म्हणून त्याने काहीतरी 20-25 लढवल्या आणि परत 5 जागा निवडून आणल्या. पण ओवैसीची जी भूमिका आहे ती हळूहळू करत मुस्लिम समाजामध्ये रुजायला लागलेली आहे. मुस्लिमांचा स्वतंत्र पक्ष पाहिजे आणि मुस्लिमांचा पक्ष म्हणजे मुस्लिम नेतृत्व असलेला पक्ष, मुस्लिमांचे हितसंबंध सांभाळतो आम्ही सुद्धा, असं म्हणणारा कुठलाही पक्ष मुस्लिमांचा नाही. ज्याचं नेतृत्व मुस्लिम आहे, ज्याच्या अंगामध्ये ओरिजिनल मुस्लिम रक्त आहे, अशा ज्या काही कल्पना आहेत त्या घेऊन ओवैसी काम करतो आणि आपली राजकीय भूमिका मांडतो. आणि म्हणून मुंबईमध्ये सुद्धा बिहारच्या निवडणुकीचा प्रभाव काय पडेल असं आपण बोलतो, तेव्हा ओवैसीची ही भूमिका महत्वाची ठरते. ओवैसीला मुंबईचा, महाराष्ट्रातला, देशातला कुठल्याही राज्यातला मुस्लिम मतदार ही आपली जागीर वाटते आणि ती मिळवण्यासाठी ओवैसी आपलं स्वतंत्र पक्षीय राजकारण करत असतो. किती जागा येतील सोडून द्या, आपल्याला 25 लढवून 5 आल्या चालतील, पण आपला मुस्लिम पक्षाचा मुस्लिम उमेदवार जिंकू शकतो हा आत्मविश्वास मुस्लिम मतदारामध्ये निर्माण करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि काल परवाच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त 6 जागा द्या ही मागणी करून त्या मिळाल्या नाहीत, तर 20 जागा 25 जागा लढून 6 आमदार निवडून आणताना ओवैसीने बिहारच्या सीमांचल भागामध्ये तो आत्मविश्वास त्याच्या मुस्लिम मतदारामध्ये निर्माण केला. आणि सीमांचल याचा अर्थ असा की जो भाग बंगालच्या मुस्लिम, पश्चिम बंगालच्या मुस्लिम बहुल प्रदेशालगतचा म्हणून तो सीमांचल, जिथे बिहारची सीमा आणि बंगालची सीमा आहे, याचा अर्थच त्याचा प्रभाव बंगालवर पण पडतो. पण मुद्दा असा आहे की मुस्लिम मनावर आपलं गारुड हळूहळू करत तुमच्या ओवैसीने निर्माण केलेलं आहे. हैदराबादच्या बाहेर पहिली लोकसभेची जागा गेल्या वेळेला संभाजीनगरची ओवैसीच्या पक्षाने जिंकली होती. भले शिवसेनेच्या आणि भाजपच्या आणि काय त्या मतविभागणीचा फायदा त्याला मिळाला असेल, पण 1.5-2 लाख मतं. आता सुद्धा 24च्या निवडणुकीत MIMचा उमेदवार हा संभाजीनगरमध्ये पराभूत झालेला असला तरी 2 नंबरची मतं ही ओवैसीच्या पक्षाला मिळाली आणि 3 नंबरची मतं उबाठा शिवसेनेला मिळाली. आपला मतदार कन्सोलिडेट करणं, आपली एक मुस्लिमांची
धर्माधिष्ठित वोट बँक तयार करणं. मुस्लिम वोट बँक ही सेक्युलर कल्पना आहे, पण मुस्लिमांची धर्माधिष्ठित वोट बँक हे ओआयसीचं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी आपले बँकेचे वोट बँकेचे शेअर विकायला ओआयसी हा मुंबई महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुका सुद्धा लढवणार. आणि तो जेव्हा लढवेल तेव्हा ते मुंबई, ठाणे किंवा कोल्हापूर, संभाजीनगर अशा सगळ्या महानगरामध्ये काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे मित्र पक्ष उबाठा वगैरे नाहीत, ते ओवायसी असणार आहे. कारण ओवायसीचं उद्दिष्ट लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना अधिकाधिक नगरसेवक निवडून आणायचे, त्या महापालिकेतली सत्ता हवी आहे. ओवायसीला कुठल्याही महापालिकेत बहुमत किंवा सत्ता नको आहे. ओवायसीला दीर्घकालीन कार्यक्रम म्हणून आपली एक मुस्लिम धर्माधिष्ठित वोट बँक बनवायची आहे. आणि त्यासाठी मुंबईमध्ये जर 15 ते 17% मुस्लिम मतदार असतील तर त्या मतदारामध्ये आपली पाळं मुळं रुजवणं हे ओआयसीचं पहिलं उद्दिष्ट आहे, प्राधान्य आहे. निवडून येतील, समजा 8 आले, 10 आले, गेल्या वेळेला काय 5-6 आले होते, त्यांना या सत्तेत किंवा त्या सत्तेत सत्तेसाठी आसुसलेल्या पक्षांना माकडांसारखं खेळवणं हे ओवायसीचं राजकारण असेल. आता त्याला किती उमेदवार निवडून येतील याची पर्वा नाहीये. त्याला मुस्लिम वोट बँक बनवायची, उमेदवार जिंकून आणणं हे कर्तव्य नाही, पण धर्माच्या नावाने प्रोत्साहित करून, चिथावण्या देऊन आपली कट्टर मुस्लिम वोट बँक बनवणं हे ओवायसीचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून ज्या मुस्लिम वोट बँकेवर विसंबून काँग्रेस सगळं राजकारण करत आली आणि आज उद्धव ठाकरेंना बाजूला करून स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा मुंबईत काँग्रेस पक्ष बोलतोय, त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांच्या समोर तात्पुरतं उद्धव ठाकरे हे आव्हान असेल, पण दीर्घकालीन आव्हान तुमची मुस्लिम वोट बँक परमनंटली तुमच्याकडून काढून घेण्याचे प्रयत्न ओवायसी करतोय, उद्धव ठाकरे करत नाही. उद्धव ठाकरे तात्कालीन राजकारण करतात, ते सत्ता लोलूप आहेत. ओवायसी हा धर्माधिष्ठित राजकारण करतो. आणि म्हणून ओवायसीला मुंबईमध्ये जर यश मिळालं, जसं ते बिहारमध्ये मिळाले, आणि बिहारच्या यशामुळे प्रभावित होऊन मुंबईचा मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने जर ओवायसी कडे झुकणार असेल तर तो कायमचा काँग्रेसचं नुकसान करू शकतो, कायमचं, दीर्घकालीन. आणि म्हणून आज काँग्रेसचे मुंबईतले असतील, राज्यातले असतील किंवा राष्ट्रीय नेते असतील, ते मुस्लिम वोट बँक आपली हक्काची आहे आणि ती उद्धव ठाकरेंकडे जाईल आणि उद्धव ठाकरे ती वोट बँक लुटून नेतील म्हणून भयभीत झाला असेल तर मूर्खानो, तुमची वोट बँक लुटायला ओवायसी येतोय. मुंबईत, प्रामुख्याने मुंबईत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरामुळे काँग्रेस समोरचं मोठं आव्हान मुस्लिम मतांसाठी असेल तर ते ओवायसी आहे. आणि ज्या नाकावर टिचून 5 जागा 4 जागा ओवायसीने निवडून आणलेल्या आहेत, त्याचा प्रभाव या सगळ्या विखुरलेल्या किंवा एक गठ्ठा असलेल्या मुस्लिम वस्त्यांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इस्लाम का झेंडा हा महत्वाचा असतो, इस्लामच्या झेंड्याचा पक्ष महत्वाचा नसतो. जिथे इस्लामच्या झेंड्याचा विजय होईल तिकडे मुस्लिम मतदार झुकतो. हे लक्षात घेतलं तर काँग्रेसला मुंबईतलं आव्हान उबाठा शिवसेना नव्हे, ओवायसी हे खरं आव्हान आहे, दीर्घकालीन आव्हान आहे, हे लक्षात येईल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.